विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील विजयी उमेदवारांची वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी महायुतीची सुनामी आल्याचं मत व्यक्त केलं। आपल्यासोबत गुलाबराव पाटील आहेत। गुलाबराव पाटलांचा शायराना अंदाज नेहमीच सगळ्यांना गुलाबरावजी, आज या क्षणी तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय तुमच्या खास शैलीमध्ये, शायराना अंदाजामध्ये शेअरमध्ये तुम्हाला काय सांगाल? निवडून आलेला आणि फार मोठ्या हे बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की सुनामी म्हणता येईल अशा पद्धतीची सुनामीची लाट भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाची या ठिकाणी आली। आणि मला तरी असं वाटतं की महायुतीच्या केलेल्या कामांमुळे आज हे सरकार या ठिकाणी पुन्हा स्थापन होत आहे आणि मला खात्री आहे की विरोधकांना आता फेर मारण्याची गरजच नाही, कारण ऑलरेडी ते बकरी होऊन बसले आहे। त्यामुळे त्यांना बोलावं असं मला काय वाटत नाही। विरोधकांवरती बोलावं असं वाटत नाही, पण शेवटी ज्यासाठी केला होता अट्टास मुख्यमंत्री कोण हे निवडण्याची वेळ आलेली आहे। तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? गुलाबराव पाटलांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? जो हे बघा, मुख्यमंत्री कोण व्हावा तर मग साहजिक ज्याचा नेता असतो त्या माणसाला वाटते की आपला नेता व्हावा। शेवटी हे अधिकार माझे नाही आहे, हे अधिकार शिंदे साहेबांचे आणि तिघ पक्षांच्या नेत्याचे आहे। ते जे निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना मान्य राहील। प्रचंड मोठा विजय आहे, अगदी निर्विवाद बहुमत मिळते आहे। संजय राऊतांना वाटतं कृष्ण गडबडी ईव्हीएमनी मतदान केलं का असं प्रश्न आदित्य ठाकरे विचारतात। उद्धव ठाकरे म्हणतात ईव्हीएमनीच काय ती गोंधळ वाटतं तुम्हाला या गोष्टी अशा? आता गेली निवडणूक तुम्ही त्यांच्यासोबत लढला होता। लोकसभेच्या वेळेस आता काय बोलले नाही, त्याचं ईव्हीएम मध्ये गडबड आहे। तेव्हा सगळ्यात जास्त खासदार त्यांचे निवडून आले। आता लोकसभेची सीट काँग्रेसची नांदेडमध्ये निवडून आली, झारखंडमध्ये आता हे सरकार आलं। आता त्यांचं आलं तर चांगलं आणि आता आलं तर मग ईव्हीएम मध्ये गडबड आहे। हा भोंगा आहे आणि तो भोंगा जास्त दिवस चालणार नाही आहे। किडे पाडायचे धंदेच या संजय राऊतचे आहे आणि तो त्यांचा विषय संपलेला आहे। धन्यवाद पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल। पांड्याच्या ताज लँड्स हॉटेलमधून पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।